नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण रेशनच्या तांदळाची कुरडई ही रेसिपी पाहणार आहोत। एवढी खुसखुशीत की तोंडात टाकताच विरघळणारी आणि गव्हाच्या कुरडईला सुद्धा मागे टाकल इतके मस्त ह्या कुरडया होतात। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। अशा मस्त कढईभर फुलणाऱ्या आपण मस्त कुरडया पाहणार आहोत। तर बघा, एक कुरडई तेलात टाकल्यावर किती मस्त फुलून येते, अजिबात कमी फुगत नाही किंवा तेलकट सुद्धा होत नाही, कुरकुरीत होते। तर अशी आपण रेशनच्या तांदळापासून कुरडई पाहणार आहोत। वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। कुठल्याही क्षणी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथं रेशनचा हा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल होईल तो तांदूळ घ्या। इथं मी 1 किलोचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचं आणि मिठाचं प्रमाण योग्य घेता येईल। तर आता हे छान असं मी मिक्स करून घेते। हे सगळं मी निवडून छान असं धुवून घेते। अशा पद्धतीनं सगळं जे माती किंवा असे साळी वगैरे असतात ते मी काढून घेऊन धुवून 2-3 पाण्याने हे बघा छान असं धुवून घेतलेलं आहे आणि 3 दिवस हे भिजून घेतलेलं आहे। 3 दिवसानंतर आता आपल्याला हे वाटायचं आहे। तर 3 दिवसात दररोज यावरचं पाणी काढून घ्यायचं आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला वाटायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने तिसऱ्या दिवशी हाताने सुद्धा मॅश केलं तर मॅश होते। तर इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। थोडंसं आपल्याला पाणी टाकत हे वाटून घ्यायचं आहे। एकदा भिजवलं की जास्त काही टेन्शन नसतंय करायला आणि वाटायला पण जास्त वेळ लागत नाही। अगदी थोड्या वेळातच हे अशा पद्धतीनं मी सगळं वाटून घेतलेलं आहे। छान आता आपण हे झाकून रात्रभरासाठी ठेवणार आहोत। तिसऱ्या दिवशी ही प्रोसेस करायची आहे आणि रात्रभर ठेवून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी यावर जे पाणी येतं बघा, अशा पद्धतीनं वर पाणी येतं आणि ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जो चीक आपला तांदळापासून तयार झालेला तो खाली येतो। पीठ येईपर्यंत आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। बघा किती मस्त पांढरा शुभ्र आणि घट्टसर असा, जसं आपण गव्हाच्या पिठाचा चीक तयार करतो त्या पद्धतीनं हे तयार झालेलं आहे। तर बघा, हे छान असं मिक्स करून घेते। या पद्धतीने मिक्स करून आणि आता मोजून घ्यायचं आहे आपल्याला। जेवढं आपलं हे चीक राहील तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। त्यामुळे अगदी परफेक्ट आपल्या ह्या कुरडया होतात। तर बघा, इथं मी या टोपाने इथे 1 टोप पाणी घेतलेलं आहे आणि झाकण लावून छान असं उकळी येईपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे। बघा, थोडीशी साधी उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी इथं मीठ घालून घेते। तर पोह्याचा जो चमचा आहे त्याचं तुम्हाला प्रमाण सांगणार आहे। तर 2 चमचे मी इथं मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा इथं पांढरे तीळ घेतलेले आहेत। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर बघा, इथं मी छान असं अर्धा चमचा पापड खार टाकून घेतलेला आहे आणि तीळ 2 चमचे मीठ, असं हे मी 1 किलोसाठी घेतलेलं आहे। अर्धा चमचा मी इथं पापड खार घेतलेला आहे। बघा, अशा पद्धतीनं उकळी आलं की आपल्याला हे लगेच टाकून देऊन एका हातात अशा पद्धतीनं लाटण घेऊन लाटण्याच्या साहाय्याने हे चीक हटायचं आहे। तर जर एकटा असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही पटकन लवकर सगळं टाकून द्यायचं आणि अशा पद्धतीनं धरून सतत आपल्याला हे 5 मिनिटं असंच करायचं आहे। त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत। बघा, लगेच ते घट्ट होते, त्यामुळे या टाईमला अजिबात तुम्ही मंद हात न चालवता झटपट अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं फास्ट आपल्याला ही प्रोसेस
करायचे आहे, त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत आणि आपला चीकसुद्धा व्यवस्थित शिजतो। पहिल्या स्टेपला छान असं आपल्याला हे मिक्स करून घेऊनच लाटण्याच्या साहाय्याने चीक हटायचा आहे। बघा चीक चांगला हा शिजलेला आहे। 2-3 वाफ काढून घ्या। जेवढा चीक चांगला शिजेल तेवढेच आपल्या कुरडया चांगले होतात, नाहीतर कच्चा चीक असेल तर कुरडया फुगत नाहीत, तुटून जातात। त्यामुळे चांगल्या पद्धतीने काचेसारखा कलर येईपर्यंत तुम्ही हे शिजून घ्या। बघा मस्त आपलं छान असं शिजलं गेलेलं आहे, तरी बी मी अजून थोडं वेळ ह्याला शिजवणार आहे आणि छान असं मिक्स करायचं। खालची बाजू वर, वरची बाजू असं करायचं, जेणेकरून खालचं पीठ वरचं पीठ एकसारखं शिजेल। तर आता बघा हे झाकण लावून मी ठेवून देते आणि आपला हा चीक शिजलेला आहे। त्यामुळे आता आपण कुरडया करून घेणार आहोत। त्यासाठी बघा इथं मी हा साचा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि उरलेलं झाकून ठेवायचं, जेणेकरून कुरडया लवकर होतील। थंड झाल्यावर कुरडया करायला थोडासा आपल्याला त्रास होतो, त्यामुळे हे लवकर प्रोसेस करायची आहे। तर बघा किती मस्त आपले पांढरे शुभ्र कुरडया होतात, अजिबात तुटत नाही आणि आपलं हे जे चीक आहे परफेक्ट शिजलेला आहे। त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं छान असं काचेसारखं होईपर्यंत शिजवा आणि पाण्याचा हातात पाणी हाताला लावून ते चेक करून घ्या। हाताला जर पीठ चिटकलं नसेल तर आपलं पीठ शिजलं असं समजायचं आणि आपल्याला दिसूनच येते की एकदम काचेसारखं आपलं हे पीठ दिसतंय। त्यामुळे शिजलं की नाही हे ओळखण्यासाठी 2 पद्धती तुम्ही अवलंबू शकता। तर बघा अशा पद्धतीनं छान गोल गोल असे पटपट आपल्याला कुरडया टाकून घ्यायच्या आहेत। ह्याच पद्धतीने मी त्या सगळ्या कुरडया उन्हात तुम्ही सुकू शकता किंवा गॅलरीमध्ये सुद्धा सुकवल्या तरीही चालेल। कुरडया थोड्याशा अशा जाड असतात, त्यामुळे 2 दिवस कडकडीत उन्हात त्या सुकवाव्या लागतात। बघा 2 दिवसानंतर अशा पद्धतीने आपल्या ह्या रेशनच्या तांदळाच्या कुरडया तयार झालेल्या आहेत। बघा किती मस्त, अजिबात एकही तुटलेला नाही किंवा ह्याचा भुगा झालेला नाही। त्यामुळे आपल्याला चीक हटताना छान पद्धतीनं शिजवायचा आहे, त्यामुळे आपले हे कुरडया तुटत बी नाहीत आणि फुगतात पण। बघा छान अशा आपल्या ह्या कुरडया तयार झालेत। आपण तळून बघणार आहोत। अगदी मस्त तेलात टाकल्यावर लगेच आपली ही कुरडई फुलून येते। बघा किती मस्त कुरडई फुललेली आहे आणि जशी आपण गव्हाची बनवतो त्या पद्धतीची हिची टेस्ट लागते। आपण 3 दिवस तांदूळ भिजवले होते, त्यामुळे तशीच अप्रतिम अशी टेस्ट लागते आणि झटपट होते। 3 दिवस तांदूळ भिजवायचं जास्त काय आपल्याला वाटत किंवा गाळत बसायची गरज नाही आणि छान अशा पद्धतीने हे आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार होतात। तर बघा अशाच पद्धतीचे झटपट व वेगळ्या पद्धतीचे मी रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते, नक्की बघा। असेच मी खिशीचे पापड आणि पोह्याचे पापड ह्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे। तुमचा प्रतिसाद खूप चांगला आहे, नक्की बघा। पापड जे आहेत पोह्याचे ते अगदी वेगळ्या पद्धतीने आणि अगदी इन्स्टंट झटपट होणारे मी दाखवलेले आहेत आणि मिठाचं पापड खारचं प्रमाण अगदी योग्य दिलेलं आहे, नक्की जाऊन बघा। आणि माझ्या चॅनलवर अनेक मी असेच उन्हाळी पदार्थ शेअर करणार आहे, तर चॅनलशी कनेक्ट राहा। कोणत्याही क्षणी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझा जो काही नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। त्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा। असाच झटपट पारंपरिक व वेगळ्या पद्धतीचा कुरकुरीत रेसिपीचा व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।